पहिले पाय ऑपरेशन जर केलं तर पाय डावा पाय दुखायचा, उजवा पाय दुखायचा का दोन्ही दुखायचं? नाही, डावा. आता दुखतंय? हां. इथं दुखतंय? नाही. पायाला मग येतं डावा पायाला? नाही. इथं दुखतंय डावा? नाही. हां. इकडे दाबलं तर दुखतंय? नाही. हां. आता इकडे दाबलं तर दुखतंय? पुढे इकडे दाबलं तर दुखतंय? तुमचं ते दाखव रिपोर्ट. कुठून बसायला मला हे पाहिजे एक्सरे किंवा MRI दोन्ही आहे ना. मला फोटो पाहिजे असतो, प्रॅक्टिकल ट्रीटमेंट नसतं. मग घेऊन ये ना. कुठे यायचं दे मला. ऑपरेशनमध्ये फक्त कार्टिलेज कट केलंय का त्याच्यामध्ये काही क्लिप वगैरे काय? मी टाकले. फक्त नाडी कट केलंय. काल बोलले असते मी सगळं रिपोर्ट आणला. मी आपला अंदाज आणला कमीत कमी. जा पुढे. हा फक्त तुमचा लंबरचा आहे. तुमचा जो त्रास आहे, त्रास होतो तुम्हाला इथे असं आहे. याचा एक्सरच नाही. एक्सर घेऊ MRI असं ते सगळं आहे फिल्म वगैरे. ते काल तुम्ही फोन केले. मांडी घालून बसा. आता इकडे काय ही छाती दुखत असेल, इकडे काही दुखत नाही पण इथे दुखत असेल. या हाताला मग येते पुष्या झोप येतं, हात जड पडतो, बरेच पडतो, हारगड होतो. तुमच्या मानेमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम आहे. C4, C5, आणि दुसरा हा या ठिकाणी वाक पडलाय बरं, म्हणजे या ठिकाणी झीज झाली. परत कमरेमध्ये L4 मध्ये प्रॉब्लेम. म्हणून मानेपासून उजवा हात दुखतो, जड पडतो, बदल पडतो, रग लागते, बळ लागतं. मग घ्या. हा कधी उशा 2-2 घेतल्या, मान मोडली, डोक्या वजन घेतलं किंवा खांद्या वजन घेतलं, हा प्रकार वाढत असतो. याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. हा प्रकार वाढतो. त्याच्यावर झोपणं, उठताना उजवा हात खाली टेकवणं, म्हणजे 2-3 प्रॉब्लेम वेगवेगळे. सर्वायकलचा वेगळा, सेंटरचा वेगळा आणि लंबरचा वेगळा, असे 3 प्रॉब्लेम. पण तुमचा जो स्पायनल कॉर्डला या ठिकाणी वाक पडलाय असं, म्हणजे तुम्हाला उताना जास्त झोपता येणार नाही, पालतो झोपता येणार. उताना झोपले की या ठिकाणी भयंकर त्रास होतो का नाही? उठताना तर वाटत, उठताना सकाळी काय होतं? वाटत. ओके. असे रेग्युलर नाही दुखत? नाही, म्हणून थोडंसं रनिंग झालं तर काय जास्त वेळ बसलो किंवा मग खाली वाकून काम केलं. तेच त्याचं मेन कारण काय, त्याच्यामध्ये झीज झाली पाहिजे. एक तर तुमच्या चुका, तर कुबडं बसणं, वाकडं तिकडं बसणं, 30 डिग्रीत बसणं, उशा जास्त घेणं, उशा 2-2 घेणं किंवा तक्का घेणं, त्याच्यानं हा प्रकार वाढतो. नाही घेत मी, पण एक उशी तर राहतेच. एका उशीने नाही होणार. उशी जास्त घेणं, मानेला झटका देणं किंवा चुकीचं झोपणं, त्याच्याने तो प्रकार वाढतो. त्याला वरच्या सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात, त्याला लंबरचा प्रॉब्लेम म्हणतात. खालचा जो सायटिका प्रॉब्लेम आहे तो कमी प्रमाणात आहे. फक्त मानेमध्ये म्हणजे पुण्य मनक्यामध्ये थोडी झीज झाली, 10%, 5%, 20% अशी. पण सगळ्यात महत्वाचं याला नियम महत्वाचे, जे मी तुम्हाला सांगितले ते मान मोडणं बंद, उशा जास्त घेणं बंद, थोडे दिवस उजव्या झोपायचं नाही, मानेला झटका द्यायचा, वाकून काम करायचं नाही, वजन उचलायचं, कमरेचा LS बेल्ट कायम वापरा. नाही तर तुमचं भविष्यामध्ये आधी जी कट केली ती परत बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. आणि का ऑपरेशन मध्ये काय करता, जी टिक्स खाली येते टिक्स सेट नाही करता येत, फक्त बाहेर आलेले कार्टिलेज कट करता येत. तुमचं तेच केलेलं असेल, गाठी कट केली. पण जर तुम्हाला टिक्स पूर्ण पूर्वस्थितीत आणायचंय तर त्याला एकच पर्याय असतो. टिक्स खाली घालून वरती गेली, वरून खाली आली तर त्याला वरती नेण्यासाठी प्लेट टाकली जाते. प्लेट टाकून स्क्रू मारून ती सेट केली जाते.
दुसरा पर्याय मग आपल्याकडे कायरोप्रॅक्टिसमध्ये ऑपरेशनच्या आधी ती सेट करता येते. मग तुम्ही ऑपरेशनच्या आधी आले तर ते शक्य आहे. आता माझ्याकडे जवळ 5,000 ऑपरेशन कॅन्सल झाले, ते करू, ही प्रोसेस करू. पण मग योग्य टायमिंगमध्ये साईटला सांगा योग्य टायमिंगमध्ये योग्य इलाज झाला त्याला महत्व असतं. त्याला 3 सेटिंग नंतर परत फरक पडेल. हा रिपोर्ट मला युरिक ऍसिड B12चा रिपोर्ट पाहिजे, याच्यात नाही सांगतो तसं. युरिक ऍसिड B12 D3 कॅल्शियम त्याला 3 सेटिंग नंतर फरक जाणवायला लागेल 10 दिवसात कव्हर होईल. आणि उद्या येतात आणि पूर्ण स्पायनल कॉर्डचा रिपोर्ट घेऊन या, म्हणजे बाकीच्या गोष्टी मला स्पष्ट सांगतो. ठीक आहे, त्याला काय BP डायबिटीज सगळे बीपीची गोळी आहे. या ठिकाणी बराच वाक पडला या बाई ठिकाणी. म्हणजे हा जो टेकला, हा भाग टेकला गेला, याच्यावरती लोड आला लगेच दुखतं असं. बाकी इकडे जास्त काही त्रास नाही ना. सकाळी उठल्या जॉईंट पेन होता, टाचा वगैरे दुखतं? नाही दुखलं. दोन्ही हात पाठी Relax. माझ्याकडे कमरेवर खालचा पाय सरळ बस. जसा एकदा BP डायबिटीज आजार लागू तो मरेपर्यंत असतो, तसा हा तुम्हाला हाडाचा आजार लागतो तो आयुष्यभर. तुम्ही त्याला जोपर्यंत नियमात राहत आहे, जोपर्यंत मी सांगितलेले नियम पथ्य पाळत आहे, तोपर्यंत तो रिकवर. तुम्ही नियम पथ्य तोडले, विसरले, त्रास तुम्हाला परत होतो. म्हणजे याला रोज ट्रीटमेंट करून उपयोग नाही. किंवा हा झाला का तो झाला तर डॉक्टर करून उपयोग. त्याला नियमच महत्वाचा. सरळ झोपव. बॉडी लूज घाबरू नका, रिलॅक्स. वजन किती नव्हतं? 90. आणि झोपायला कधी जाड आहे का पातळ आहे? बसल्या फटा पडतो का असं? नाही चालणार. खाली कडक याच्यावर तुम्हाला झोपायला चालणार, म्हणून ती पाठ दुखते. अच्छा, तुम्हाला मी काय सांगितलं, वडी कशी असते वडी, तसं तुमचा मानक्याचा आकार झालाय. अच्छा, पूर्ण लोड इथे येतोय, पूर्ण बॉडीचा लोड इथे येतोय असं. मग त्याला ते सेट होण्यासाठी थोडस नरम पाहिजे काहीतरी. जास्त कडक नको म्हणजे असं खटा पडेल असं पण नाही. तसंच ते घोंगडी फक्त वाचतात याच्यावरती. घोंगडी म्हणजे तुम्ही डायरेक्ट खाली झोपता? नाही, गादीवर घोंगडी. असं का? आणि डायरेक्ट खाली टाकून नाही, पूर्ण माणसं